बाकी की कोणाला काय विचारायचं आहे, बोलायचं आहे? महिला मंडळ तुम्हाला काहीच नाही. अरे माहित ना असेल तर अरे या इकडे या. बोला. आम्हाला नायगाव ते पूर्ण म्हणजे भोदापाडा ते नायगाव मध्ये पूर्ण रस्ता पाहिजे. कारण की रस्ता एवढा खराब झालाय सर की आमचं घर ते रस्त्यावरच आहे. भोयदा ते नायगाव, भोयदापाडा ते तो रस्ता MMRDA तून मी पास करून घेतला आणि कॉन्क्रीट. बोला. सर, आमच्या जयनगरच्या सोसायटी आहेत ना, पाणी आहे पण थोडं कमी प्रमाणामध्ये पाणी येत आहे. थोडं प्रेशरनं पाणी आलं पाहिजे अशी एवढी आमची इच्छा आहे. बाकी जवळजवळ सगळे प्रॉब्लेम जवळ सॉल्व्ह झालेलेच आहेत, पण बाकी जे राहिले तेवढे करा. अमृत 2 मधून जरा बदलावा ना रे बाबांनो. अमृत 2 मधून नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे. इकडे नवीन पाईपलाईन आपण टाकून घेऊ. कमी व्यासाची असेल ती जास्त व्यासाची पाईपलाईन टाकू. मला फक्त एकदा येऊन भेटा इलेक्शन नंतर. आम्ही वारी गावातून बोलते. आम्हाला वारी गावातून पक्का रस्ता पाहिजे. केवळ आता करतात तात्पुरता खडी टाकून वरच्यावर करतात, तो पुन्हा फुटतोय आणि उंच उंच होत चाललाय. पण आम्हाला पक्का रस्ता वारी गावातून गटार आणि वारीवरतून रस्ता पाहिजे. गावातून आता पाणी ठीक आहे. गटर आणि रस्ता लिहून ठेवा सगळं आणि मला द्या, मी करतो. एक एक बरे प्रश्न निघायला लागले. अगोदर तोंड नव्हतं उघडत. बोला बोला बोला. तुमचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं? अरे कोणाला काय बोलायचंय का तुला? हेलो, हम लोग के डायमर प्लान पे रास्ता नहीं है, गटर नहीं है, नाला नहीं है. ओ डायमर प्लान राजेबनी डायमर प्लान उमरपाड़ा है. होइल सब हो जाएगा. हमारे अप्पा हमारे साथ है तो हम सबके काम हो जाएंगे. अप्पा, हमारे लोगों का एक सवाल ये है. कल मुख्यमंत्री आए थे, उन्होंने बोला विरार में एयरपोर्ट की बात. अगर एयरपोर्ट आएगा तो यहाँ पे झुग्गियां झोपड़ियां सब टूटेंगी. जैसे 41 बिल्डिंग का वादा करके उन्होंने सबसे पहला उसी को गिराया है. तो अब इस पे जो हमारे लोगों को डर है. क्या है मालूम है क्या? परसों राज ठाकरे को मैंने उनको टीवी पे देखा. नासिक में उन्होंने लाव तो वीडियो करते हैं ना, वैसा लगाया और पूछा ये काम हुआ क्या? तो लोग बोलते हैं ना. ये काम हुआ क्या? तो लोग बोलते हैं ना. मतलब झूठ बोलना उनकी फितरत है, उनके खून में ही है. अरे एयरपोर्ट बनाने के लिए विरार में एयरपोर्ट, एक 2000 एकड़ तो जगह, नमस्कार, 2000 एकड़ तो जगह लगेगी भाई. किधर चलो, उनके इधर भी सिटी बची थी ना, वो सिटी बचाओ.
बोला. नमस्कार आप्पा. आम्ही 23 वर्ष, मी जयनगर रहिवासी आहे. तर 23 वर्षामध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता जेव्हा बिल्डिंग झाल्या तेव्हा. पण आता हे 4-5 वर्ष असे आले की आजूबाजूच्या सोसायट्या वाढल्यात आणि जयनगर आमचं खाली होत चाललंय. आणि पाणी भरतं, 7-7 फूट पाणी भरते, त्याच्यामुळे गाड्या, ग्राउंड फ्लोअर सगळं जातं. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं आम्हाला सहकार्य केलं तर खूप आभार आहे. आता तुमच्या परीने काय रोड वगैरे वाढवला तर, आणि गटार एक मेन म्हणजे क्लीन झाले पाहिजेत. त्याच्यात पाणी गेलं तर आमच्याकडे पाणी तुंबण्याचा चान्सच नाही ना. मला आठवण कर, इंजिनियरना पाठवतो, काय मार्ग काढता येईल तो आपण या पावसाच्या अगोदर. बाकी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ग्राउंड तिकीट कापली हे आपल्या पक्षाच्या विरोधात काम करतायत, बरोबरी जाऊन विरोधी पक्षाचे काम करतायत. याच्यावर काय करायचं? लोक हुशार आहेत. आजपर्यंत कुठे स्वार्थ साधला, आणखी नंतर काय पलटी मारली हे लोकांना कळते. लोकांना यांची जागा दाखवते. वॉर्ड क्रमांक 20च्या इकडे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपल्या या विभागातले उमेदवार योगिता देवेंद्र पाटील आणि निशा जगदीश भोईर, हा एक राजवलीवरून, एक वालीवमधून, आपण उमेदवार पण दिलेत ते 4 टोकाचे 4. त्याच्यानंतर रमेश घोरकाना जे आपले सभापती पण होते, आणि प्रसन्न भातनकर, म्हणजे यांच्या घरामध्ये सरपंच पद हे ते सगळं होतं. एक चांगल्या प्रकारे काम करणारे 4ही उमेदवार आहेत. येत्या 15 तारखेला ज्या निवडणूक आहेत तिकडे तुम्हाला 4 बटणं दाबायला लागतील. एक लक्षात घ्या, 3 मशीन असतील. पहिल्या मशीनवर 1 शिट्टी, तर ही शिट्टी दाबली तर लाल बटन पेटेल. दुसऱ्या याच्यावर मशीनवर 2 शिट्ट्या, त्या दोन्ही लाव तिकडे करणार, तुमचं दाखवणं मी बोलतो. चल, पहिल्या मशीनवर 1 शिट्टी, हा आवाज येतो इकडे, तिकडे मशीनवर आवाज नाही येणार. मशीनवर फक्त लाल बटन पेटेल. दुसऱ्या ह्याच्यावर 2 शिट्ट्या, आणि तिसऱ्या मशीनवर 1 शिट्टी. तिसऱ्या मशीनवर 1 शिट्टी. असे 4 बटणं दाबल्यावर बीप आवाज येईल किंवा शिट्टी वाजेल. पण 4 बटणं दाबल्यावर तर 4ही शिट्टीची बटणं दाबायची, मग आपलं मत पूर्ण झालं. बाकी तुम्ही आज जी मला पाण्याचं काम सांगितलंय, रस्त्याचं सांगितलंय, गटाराचं सांगितलंय, ते मला सगळे काढून लिहून ठेवा. जे काय प्रश्न माझ्या समोर बोलतात ते तुम्ही लिहून ठेवा. लिख के रखो और वो सभी चीजें मेरे पास दो, मैं उस पे मी करतो ती कामं. धन्यवाद. Inklub News Live, the social media news platform. Please subscribe and share.